पोलीस अधिकाऱ्यांना घडवणाऱ्या भारतातल्या विविध संस्थांमध्ये अव्वल आणि मानाचं स्थान प्राप्त केलेली संस्था म्हणजे नाशिकची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी। ब्रिटिशांनी 1908 साली नाशिक येथे स्थापन केलेली ही संस्था सुरुवातीला पोलीस ट्रेनिंग स्कूल म्हणून आणि नंतर पोलीस ट्रेनिंग कॉलेज म्हणून ओळखली जात होती। तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक नामवंत ब्रिटिश आणि भारतीय पोलीस अधिकाऱ्यांनी MPAचं अत्यंत यशस्वीपणे नेतृत्व केलं आहे। आज दिसणाऱ्या या डौलानं आणि दिमाखात उभ्या अकॅडमीला 100हून अधिक वर्षांचा दैदिप्यमान इतिहास आहे। राज्यातल्या जनतेला सुरक्षितता प्रदान करणाऱ्या पोलीस बलाचं नेतृत्व करण्यासाठी DYSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक आणि PSI किंवा पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातल्या अधिकाऱ्यांना सर्वांगीण प्रशिक्षण देऊन त्यांच्यातल्या नेतृत्व गुणांचा विकास करणं, पोलिसांना त्यांच्या कार्यात कुशल करणं आणि लोकसमूहाला आवश्यकता असेल तेव्हा मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम करणं ही या संस्थेची प्रमुख उद्दिष्ट आहेत। साधारणतः 1 वर्षाच्या प्रशिक्षणाच्या कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या विषयांचं इनडोअर आउटडोअर पद्धतीनं ज्ञान घेतात। त्यांना विविध क्षेत्रातील आणि विषयातील अनुभवी तज्ञांचं मार्गदर्शन मिळतं। पोलीस अधिकारी या नात्यानं नेतृत्व करताना आवश्यक असणाऱ्या सर्वच विषयांचं या ठिकाणी कौशल्य विकसित करण्यात येतं। या व्यतिरिक्त प्रशिक्षणाचा भाग असतो शारीरिक आणि कार्यक्षमता विकसित करण्याचा आणि प्रत्यक्ष काम करताना फील्डवर येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या प्रशिक्षणाचा। वेगवेगळ्या कसरतींचा त्यात समावेश असतो। अडथळे पार करणं, रोप क्लाइम्बिंग वगैरे प्रकारांचा त्यात समावेश असतो। वर्गातल्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त विविध खेळांचं मार्गदर्शन इथे दिलं जातं। पोलीस अधिकारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी घेण्याच्या दृष्टीनं आणखी एक प्रशिक्षण आवश्यक असतं, ते म्हणजे प्रयोगशाळेतलं प्रशिक्षण। पोलीस तपासाच्या कार्यप्रक्रियेत हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यामध्ये CCTNS फिंगरप्रिंट पॅथॉलॉजी अशा शास्त्रीय गोष्टींचा समावेश असतो। बदलत्या कालानुरूप पदोपदी गरज असते माहिती तंत्रज्ञानाची। कार्यालयीन कामकाज असो की तपासाचं काम, पारंपरिक गुन्हे असोत की सायबर गुन्हे, संगणकाचं आणि ITचं पुरेसं ज्ञान असणं या अधिकाऱ्यांच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी प्रशिक्षण देण्याची अशी अद्ययावत सुविधा उपलब्ध आहे। नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये दाखल झालेल्या उमेदवारांचा दैनंदिन कार्यक्रम कसा असतो ते आता आपण पाहू।
उच्च दर्जाच्या घोड्यांची पारंपरिक अश्वशाळा हे या संस्थेचं वैभव आहे. या संस्थेत प्रशिक्षण घेणारे DYSPचे उमेदवार अश्वारोहण शिकतात. महाराष्ट्र पोलीस अकादमी मधलं पोलीस संग्रहालय हे एक आकर्षण तर आहेच, परंतु त्यामुळे आपल्या सुरक्षा संस्कृतीची ऐतिहासिक ओळखही प्रशिक्षणार्थींना होते. अकॅडमीत एक सुसज्ज ग्रंथालय आहे. विविध विषयांवरचे मौलिक ग्रंथ, पुस्तकं आणि मार्गदर्शक साहित्य इथे उपलब्ध आहे. इथल्या उमेदवारांची इथे भेट आणि वाचन साहित्याची उपलब्धता ही एक पर्वणीच असते. या परिसरात निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. उमेदवारांना पौष्टिक आणि चविष्ट अन्न देणारी उपहारगृहाची व्यवस्था इथे आहे. विशेष वस्तू भांडारात उमेदवारांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची सवलतीच्या दरात खरेदी करता येते. विशेष म्हणजे इथे मिळणाऱ्या गणवेशाच्या वस्तू बाहेर इतरत्र मिळत नाहीत. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतला हा प्रशासकीय विभाग, इथला सर्व प्रशासकीय कारभार इथूनच चालतो. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या या शिस्तबद्ध, दिमागदार आणि आकर्षक सोहळ्यात सगळे उमेदवार सहभागी होतात. अत्यंत परखड प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणारे हे पोलीस अधिकारी जनतेच्या सुरक्षेची यावेळी प्रतिज्ञा घेतात आणि कर्तव्यपूर्तीसाठी 24 तास कटिबद्ध होण्याचं ठरवतात.